नमस्कार. एक विचार करा. अशा गोष्टी असू शकतात का ज्या दिसायला अगदी कोरड्या ठणठणीत असतील पण त्यांच्या आत पाणी लपलेलं असेल? आज आपण अशाच एका रहस्याचा उलगडा करणार आहोत, स्फटिकांमधल्या लपलेल्या पाण्याचा. हा प्रश्नच बघा ना, खरंच असं शक्य आहे का की एखादी वस्तू बाहेरून पूर्णपणे कोरडी दिसावी पण आतून ती पाण्याने भरलेली असावी? याचं उत्तर शोधायला आपल्याला कुठे लांब जायची गरज नाहीये. सुरुवात आपल्या घरातूनच करूया. समजा आपल्याकडून जमिनीवर पाणी सांडलंय. आपण काय करतो? स्पंज घेतो आणि ते पुसून टाकतो. स्पंज सगळं पाणी शोषून घेतो. पण हाताला कसा वाटतो? जवळजवळ कोरडाच. पण खरी गंमत तर इथेच आहे. तोच स्पंज आपण पिळला की काय होतं? सगळं पाणी बाहेर. म्हणजे पाणी तर होतंच की तिथे, फक्त ते दिसत नव्हतं, लपलं होतं. बरं, हे तर झालं स्पंजबद्दल. पण हीच गोष्ट, हीच जादू विज्ञानाच्या दुनियेत एखाद्या स्फटिकासारख्या घन वस्तूमध्ये पण होऊ शकते का? चला शोधून काढूया. तर आपल्या प्रयोगाचा हिरो आहे हा कॉपर सल्फेटचे हे सुंदर निळे भोर स्फटिक. बघा, एखाद्या मौल्यवान खड्यासारखेच दिसतायत ना? आणि हाताला लावले तर अगदी कोरडे ठणठणीत. पण खरा प्रश्न तोच आहे. हे स्फटिक खरंच दिसतात तितके कोरडे आहेत का? की यांच्यातही स्पंजसारखंच काहीतरी गुप्त दडलंय? ओके, चला तर मग या स्फटिकांच्या आत डोकावून बघूया. एका साध्याशा प्रयोगातून यांचं गुपित उघड करूया. प्रयोग अगदी सोपा आहे. आपण काय करणार आहोत तर हे निळे स्फटिक एका टेस्ट ट्यूबमध्ये घेणार आहोत आणि त्याला खालून हळूवारपणे गरम करणार आहोत. बघूया तरी काय होतंय. अरे वा, हे बघा, उष्णता लागताच काय झालं? त्या सुंदर निळ्या स्फटिकांचा रंगच बदलला. ते आता चक्क पांढऱ्या रंगाच्या पावडरसारखे झाले आहेत. पण थांबा, एक मिनिट, अजून एक गोष्ट आहे. टेस्ट ट्यूबच्या तोंडाजवळ नीट बघा. हे काय आहेत? पाण्याचे थेंब. याचा अर्थ तर अगदी स्पष्ट आहे. जे स्फटिक आपल्याला अगदी कोरडे वाटत होते त्यांच्या आत खरं तर पाणी लपलेलं होतं. पण थांबा, हे पाणी स्फटिकांमध्ये आलं कुठून? आणि ते तिथे करत काय होतं? याच्या मागे ना एक खूपच इंटरेस्टिंग वैज्ञानिक संकल्पना आहे. हे जे लपलेलं पाणी आहे ना, ते काही असं चुकून वगैरे आत राहिलेलं नाहीये. विज्ञानाच्या भाषेत याला म्हणतात स्फटिकीकरणाचे पाणी किंवा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे हे पाणी त्या स्फटिकाच्या रचनेचा, त्याच्या डिझाईनचाच एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे हे पाणी तिथे काही नुसतं बसलेलं नाहीये, त्याची खूप महत्वाची कामं आहेत. खरं तर याच पाण्यामुळे त्या स्फटिकाला त्याचा तो विशिष्ट भौमितिक आकार मिळतो. आणि हो, तो सुंदर निळा रंगसुद्धा. आता खरी मजा आहे. विचार करा, जर आपण ही सगळी प्रक्रिया उलटी केली तर काय होईल? म्हणजे ती जी पांढरी पावडर तयार झाली आहे, त्यात जर आपण हे बाहेर पडलेलं पाणी परत टाकलं तर काय होईल असं वाटतं? आणि हे बघा, ही तर कमालच झाली. जणू काही जादू व्हावी तसं पाणी टाकता क्षणी ती पांढरी पावडर पुन्हा चमकदार निळ्या स्फटिकांमध्ये बदलली. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? मुद्दा अगदी सोपा आहे. स्फटिकाचा रंग, त्याचा आकार आणि त्यातलं पाणी, या गोष्टी वेगळ्या नाहीतच. त्या एकमेकांशी इतक्या घट्ट जोडलेल्या आहेत की एकाशिवाय दुसरं असूच शकत नाही. हे खरंच आपल्याला विचार करायला लावतं नाही का? आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी वस्तू असतील ज्या वरून साध्या दिसतात पण त्यांच्या आत अशीच काहीतरी रहस्यमय रचना लपलेली असेल. कदाचित आपण ज्या जगाला सरळ साधं समजतो ते खरं तर अशा अनेक आश्चर्यांनी भरलेलं आहे.